भूमी ही अकोले तालुका आहे. मूळ गाव चित्रवेळे, रुंबोळी या ठिकाणी आम्ही राहायला होतो. माझं 10वी पर्यंत शालेय शिक्षण इंदोरी रुंबोळी या गावांमध्ये झालं. त्यामुळे मी खेडेगावातच वाढलो आणि विज्ञानाची गणिताची सुरुवातीपासून आवड असल्यामुळं ती आवड मी जपत गेलो. BSc झाल्यानंतर पुढं जाणीवपूर्वक शिक्षक होण्याचं ठरवलं आणि शिक्षक होताना अवांतर कुठलंही काम करण्याऐवजी आपल्याला विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काय चांगलं काम करता येईल असा प्रयत्न मी केला. पूर्ण ह्या विज्ञान क्षेत्राला वाहून घेतलं. मला सांगायला अभिमान आणि आनंद वाटतो, एका खेडेगावातील सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा राज्य विज्ञान संघाचं नेतृत्व मला करण्याची संधी मिळाली. मी राज्याचाही अध्यक्ष झालो, ऑल इंडियाचाही उपाध्यक्ष झालो आणि या संधी मिळाल्यानंतर माझ्या विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी काही करण्याचा निश्चितच मला भाग्य मिळालं. या वर्षात पहिल्यांदा आयोजित केलेलं आहे त्या छोटेखानी परंतु अतिशय सुंदर इतकं सुंदर अशा प्रदर्शनासाठी उपस्थित असलेले राज्य विज्ञान महामंडळाचे अध्यक्ष आणि माझे मित्र दत्तात्रय आरोटे सर, सर्वांचे नाव मी काही घेत नाही. होतो की आरोटे सर दरवर्षी गणित विज्ञान प्रदर्शन आयोजित केलं जातं आणि त्याचं नियोजन हे माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा आपल्या स्तरावर आयोजित करतात. त्यानंतर तालुका स्तरावर वगैरे आयोजित केलं जातं. कारण आता आपली कॅमेराच आहे. जिल्हा परिषदेने एखाद्या शाळेने राबवलेलं हे पहिलं प्रदर्शन. जिल्हा परिषद शाळेने राबवलेलं हे पहिलं प्रदर्शन आहे. म्हणजे मला आठवतच नाही की मी जिल्हा परिषदच्या शाळेच्या प्रदर्शनाला गेलो. म्हणून मी आजची VC इकडे तालुक्याची कमिटी असे 2-4 कार्यक्रम चालू असताना मी इथं आलो की म्हटलं एवढं जिथं अशी चांगली सुरुवात होते तिथं हजर राहिलं पाहिजे. त्या सर्व लोकांच्या पाठीवर थाप दिली पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. आणि मला लई गावचे ग्रामस्थ, सरपंच, सर्व SMCची टीम, सर्व सन्माननीय जे आहेत यांचं मी विशेष कौतुक करेन की ते काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभे राहतात. आजपर्यंत आपल्या या शाळेने बाणकोळी सर आलेले, त्यापूर्वी गोडे सर होते, आपले काय ते गंगाराम गोडे, म्हणजे जिल्हा बँकेचे आपल्या शिक्षक बँकेचे ते व्हाईस चेअरमन होते. ते असतील, त्यांचं काम असेल, त्यानंतर जे आलेली संपूर्ण टीम असेल, त्या सर्वांनी अतिशय सुंदर पद्धतीने काम केलं. त्या सर्वांना ग्रामस्थांनी डोक्यावर उचलून घेतले. मी जवळून पाहिलंय. मी म्हणजे 13 वर्षापासून बघतोय. तेव्हा खूप आनंद होतो. आणि एक नवीन एक प्रयोग पुन्हा या शाळेने राबवलाय, पायंडा टाकलाय की जिल्हा परिषद शाळा विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करते. आता विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करणे हे यांना जसं कळलं तसं तालुक्याला दरवर्षी मला माहिती त्याला किती त्रास होतो. तालुक्याचं विज्ञान प्रदर्शन, गणित विज्ञान प्रदर्शन आयोजित करताना किती त्रास होतो हे मला चांगलं माहिती आहे. कारण दरवर्षी गट शिक्षणाधिकारी म्हणून मला ते नाव वाटतं तालुका स्तरावर. त्यामुळे या मंडळीनं चालू वर्षी कळलं की काय त्रास होतो, किती गोष्टीचं नियोजन करावं लागतं, खूप बारीक सारीक गोष्टी बघाव्या लागतात, प्रत्येक विद्यार्थ्याला सहभाग करायला लावावा लागतो. जसं तालुका स्तरावर असतं त्यावेळेला सर्व शाळांना कंपल्सरी आपण सहभाग करायला लावतो, तसं शाळा स्तरावर असलं तर सर्व विद्यार्थ्यांना सहभाग घ्यावा लागतो. त्यानंतर मग अशी प्रथम नंबर येतात ओम आमचा ओम, नंतर ती काय आर्या काय होते आरवी. हे जे आहे ना हे खूप जसं एक त्यांना आता बक्षीस मिळालं म्हणून त्याचा नंबर पाहिला असं का भाग नाही. या सर्वांनी भाग घेतलाय. आम्ही प्रयोग पण पाहिले, खूप छान छान प्रयोग विद्यार्थी राहिले. म्हणजे थोडक्यात काय प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही वेगळं आहे. एका विद्यार्थ्याने सोलरचं हे दाखवलं नाही का, पाणी काय होतं ते सोलर मध्ये घेऊन नंतर मग ते आपण शेणाचं हा त्याच्यातून सोलर तयार करणे, युनिट तयार करणे, त्याच्यातून
वीज निर्मिती करणे, त्याच्यानंतर गॅस तयार करणे आणि शेवटी शेणखत तयार करणे. इतके 4-5 एखाद्या प्रयोगातून तयार आउटपुट निघतं, ही खूप मोठी गोष्ट आहे. अतिशय सोपा प्रयोग. किचन ओटा असेल तर किचन ओटा, खाली फरशी असेल तर फरशी, त्याच्यावर हे एक एक अड्डा असं गोल फिरवायचं. तुझ्याकडे मी देतो, तुम्ही सगळं उभे नका राहून, फक्त अंदाज लागला ना ते खाली पडेल ते म्हणून मी करत नाही. खाली असं गोल फिरव, त्याला गती दे. Body electricity. आपल्या शरीरात आर्थिक कशी पास होते याचं विज्ञान
दोन चौरसाकृती काहीतरी ते तुम्हाला दिसत आहे. अशाच पद्धतीचे वेगळ्या प्रकारचे सुद्धा त्याला दोन छिद्र आहेत. त्या दोन्ही छिद्रामध्ये दोन वेगवेगळ्या काचेच्या नळ्या अडकवलेल्या आहेत. एक अशी काटकोनात वळलेली आहे, एक सरळ आहे आणि हातामध्ये हा चंबू आहे. मी आता हा 6वीच्या पुस्तकात पूर्वी प्रयोग होता, आता आहे का नाही माहित नाही, पण 6वीच्या पुस्तकात आपली काय करते, याच्यातून हवा फुगली तर फुगणार आहे. तुम्हाला फुगून दाखवतो, फुगतोय ना, पण यातून फुकायची, हवा फुकायची नाही. याचा उपयोग करायचा. सांगा काय करायचं. तुमच्यापैकी कोणी इच्छुक असेल या. एवढे नाही चंबू मी पाण्याने पूर्ण भरून घेतलेला आहे आणि त्याच्यावर चेंडू ठेवलाय. आता मी जर हा असा उलटा केला, चेंडू पडेल, पाणी सांडेल का नाही? नाही. उत्तर सांगा. दोन्ही उत्तर आले. एक म्हणतात सांडेल, दुसरं म्हणतात नाही सांडणार. किती जणांना वाटतं वर पाण्याचा दाब जास्त दिसतोय, हा चेंडू पडणार पाणी गळून जाणार, असं पुन्हा कुणाला वाटतं? हात वर करा. म्हणजे राहिलेल्यांना असं वाटतं की पाणी सांडणार नाही. आता मी हात काढून घेतो बघा काय होतं बघा.